मत। लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार तसंच पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी पुणे दौऱ्यावर होते। लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी आणि शरद पवार एकाच व्यासपीठावर आले। तसंच राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार सुद्धा पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर दिसले। एकूणच काय तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडणाऱ्यांच्या उपस्थितीतच राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे प्रमुख एकत्र आले आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाची पुणेरी भडंग भेळ झाल्याची चर्चा सुरू झालेली आहे। पंतप्रधान मोदी शरद पवार एक साथ, महाविकास आघाडीची विरोधाची बात, सामनातून टीका पुण्यात निदर्शनं, मोदींच्या दौऱ्यावरून महाविकास आघाडीत फूट। लोकमान्य टिळक पुरस्कारानं मंगळवारी पुण्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींना सन्मानित करण्यात आलं। पुणेरी पगडी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पंतप्रधान मोदींना पुरस्कार प्रदान करण्यात आला। यावेळेला शरद पवारांनी मोदींचं तोंड भरून कौतुकही केलं। मान्यवरांच्या यादीमध्ये पंक्तीमध्ये आज नरेंद्र मोदींच्या नावाचा सुद्धा या ठिकाणी समावेश झाला, याचा आनंद आपल्या सगळ्यांना आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी जी निवड झाली त्यांना हा जो पुरस्कार देण्यात येतोय त्याबद्दल त्यांच्या अंतःकरणापासून अभिनंदन करतो। शरद पवार मोदींसोबत मंचावर एकत्र बसून हस्तांदोलन करत असतानाच दुसरीकडे शरद पवारांच्या पक्षासह महाविकास आघाडी मोदींविरोधात निदर्शनं करत होती। फडणवीस सरकार पुरस्कृत संभाजी भिडे ज्या पद्धतीने ह्या देशामध्ये आणि समाजामध्ये ते निर्माण करतोय, गांधी विचारधारेचा आहे, त्या गांधी विचारधारेला या ठिकाणी जो पडताळणा करत आहे त्याचप्रमाणे संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या वतीने हे आंदोलन केलेलं आहे। खरं तर नरेंद्र मोदींच्या या पुरस्कार सोहळ्यामध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीवरून आधीपासूनच ठाकरे गट आणि काँग्रेसनं विरोधाची भूमिका घेतली होती। त्यामुळेच सामनामधून सुद्धा पवारांच्या दुहेरी भूमिकेवर टीकेचे बाण चालवण्यात आले। पण त्यानंतरही पवार उपस्थित राहिले। त्यांनी पंतप्रधान मोदींची पाठही थोपटली आणि पुतण्या अजित पवार यांच्यासोबत पहिल्यांदाच एकाच व्यासपीठावर हजेरी लावली आणि त्यामुळे पवारांची ही भूमिका महाविकास आघाडीमध्ये संभ्रम निर्माण करणारी असल्यानं संजय राऊतांनी जोरदार टीका केल्याचं पाहायला मिळालं। आता या व्यासपीठावर जायचं की नाही हा शरद पवार साहेबांचा व्यक्तिगत प्रश्न। 3 महिन्यापूर्वी त्यांना आमंत्रण दिलं असं साहेबांचं म्हणणं आहे, पवार साहेबांचं। पण आता परिस्थिती बदललेली आहे। तुमच्यावर त्यांनी आरोप केले, तुमचा पक्ष फोडलेला आहे, या देशामध्ये हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न आणि त्या टिळकाच्या नावानं पुरस्कार आपण मोदींना देत आहोत, त्याच्यामुळे मोदींची जबाबदारी आणि तितकीच शरद पवार यांच्यासारख्या इंडियाच्या मोठ्या नेत्याची जबाबदारी। पवारांची ही भूमिका विरोधकांच्या नव्यानं स्थापन झालेल्या इंडियाच्या रणनीतीवर प्रभाव टाकणारी आहे आणि त्यामुळेच पवारांच्या कृतीचं इंडियामध्ये काय पडसाद उमटतो याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। शरद पवार साहेबांची वेगळी भूमिका आहे, ते विशाल हृदयाचे नेते आहेत, आम्ही त्यांना ओळखतो। ते प्रोटोकॉल पाळतात, प्रधानमंत्री आहेत, त्यांचा अपमान होऊ नये, निमंत्रक आहे, त्यांची भूमिका आहे, ठीक आहे। पण तरीही लोकभावना काय आहे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या, त्या जर पुण्याच्या रस्त्यावर दिसत असतील तर लोकशाहीमध्ये या भावनेचे स्वागत व्हायला हवं। पुणेरी पगडी पुण्यामध्ये पार पडलेल्या आजच्या या सत्कार सोहळ्यामध्ये अनेक विरोधाभास दिसून आले। शरद पवारांच्या भूमिकेनं महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडी आणि विरोधकांच्या इंडियाच्या एकजुटीला हादरा बसण्याची शक्यता आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या टीकेनं त्याचे संकेतही मिळतायत। आता बुचकळ्यात पडलेले मतदार येत्या निवडणुकांमध्ये त्यांना गृहीत धरणाऱ्या राजकीय नेत्यांना काही धडा शिकवतात का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। अजित पवारांच्या